चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो. पवारांच्या प्रचार सभेतील बोर्ड होत आहे तुफान व्हायरल. लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील 11 जागांवर मंगळवारी दिनांक 7 रोजी मतदान होणार आहे. या 11 जागांमध्ये महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघाचाही समावेश आहे. दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील जागांवरील प्रचाराच्या तोफा 5 मे रोजी सायंकाळी थंडावल्या. त्यापूर्वी बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची प्रचाराची सांगता सभा बारामतीत पार पडली. दरम्यान या सांगता सभेला तरुणापासून वृद्धापर्यंत आणि तरुणीपासून वृद्ध महिलांपर्यंत सर्वांनी जोरदार प्रतिसाद दिला. या सर्व घडामोडीत एक तरुण सर्वांचे लक्ष वेधत होता आणि आता याच तरुणाचा हातात फलक धरलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बारामतीतील या सभेला शरद पवार यांचे आगमन होण्यापूर्वी या तरुणाने सभेच्या ठिकाणी एक फलक झळकावला, ज्यावर लिहिले होते, चहावाल्याचे दुकान फक्त साखरवालाच बंद करू शकतो. या फलकातून तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे टोला लावला. कारण पंतप्रधान मोदी यांनी 2014च्या लोकसभेच्या प्रचारात त्यांनी लहानपणी रेल्वे स्टेशनवर चहा विकला असल्याचे सांगितले होते. दुसरीकडे शरद पवार हे देशातील सहकार क्षेत्रातील दिग्गज मानले जातात. आपल्या कारकिर्दीत पवारांनी अनेक साखर कारखाने चालवले आहेत. त्यामुळे या फलकातून तो झळकणाऱ्या तरुणाला पवार मोदींचे दुकान बंद पडणार असे म्हणायचे असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहेत. नणंद भाऊजे लढत ठरणार लक्षवेधी. दरम्यान दरवेळी विजयी जबाबदारी स्वीकारणारी त्यांचे बंधू आणि शरद पवार यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साथ यंदा सुप्रिया सुळे यांना असणार नाही. कारण यंदा अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुळे यांच्या विरोध मैदानात उतरवले आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरत आहे. याचबरोबर उमेदवार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या असल्या तरी खरी लढत ही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात असणार आहे. त्यामुळे राज्याबरोबर देशाचे लक्ष या निवडणुकीत लागले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित पवार राज्यातील जवळपास 40 आमदारांना सोबत घेऊन शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. यामध्ये शरद पवार यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या नेत्यांचाही समावेश होता. तर दुसरीकडे शरद पवारांकडे काही मोजकेच आमदार आणि खासदार राहिले आहेत. यातच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडे असल्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काका आणि पुतण्यातील अंतर आणखी वाढले आहे. त्यामुळे आता बारामतीसह राज्यात कोणाची राष्ट्रवादी बाजी मारणार याची उत्सुकता जनतेला लागली आहे. SBP न्यूज मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.